तर मुंबईत आज मवियाचा सद्भावना दिवस संकल्प मेळावा होतोय। राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त षण्मुखानंद सभागृहात या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे। उद्धव ठाकरे आणि शरद पवार, मल्लिकार्जुन खरगे हेही या मेळाव्यासाठी उपस्थित आहेत। तर मेळाव्याआधी मुंबईमध्ये मवियाच्या स्थानिक नेत्यांची बैठक होणार आहे। त्यामुळे या बैठकीमध्ये नेमकी काय खलबतं होतात ते बघावं लागेल, कारण काँग्रेसचे दिल्लीमधील नेते आज महाराष्ट्रामध्ये आहेत आणि या ठिकाणी मवियाचा हा मेळावा होतोय। त्या पार्श्वभूमीवर नेमकी काय चर्चा होते याकडे सगळ्यांचं लक्ष आहे आणि काय कानमंत्र या पदाधिकाऱ्यांना नेत्यांना दिला जातो तेही बघावं लागणार आहे, कारण काही दिवसांवर विधानसभेची निवडणूक आहे। एकीकडे सत्ताधारी महायुतीकडून लोकोपयोगी लोकांना आकर्षित करण्यासाठी मोठमोठ्या घोषणा केल्या जात आहेत आणि लोकसभेमध्ये जरी मवियाला चांगलं यश आलं असलं तरी विधानसभेची वाट तेवढी सोपी दिसत नाहीये। विधानसभेमध्ये जास्तीत जास्त जागा जिंकण्याचा मानस मवियानं ठेवलेला आहे, मात्र त्या जागा कशा पद्धतीने जिंकायच्या याविषयी रणनीती आखली जाण्याची शक्यता आहे। तर मवियाच्या आजच्या या मेळाव्याचा आढावा घेतलेला आहे आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांनी। माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त सद्भावना दिवस संकल्प मेळावा हा मुंबईमध्ये काँग्रेसकडून आयोजित करण्यात आलेला आहे। या मेळाव्याला काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हे उपस्थित राहणार आहेत। तसेच मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत रमेश चेन्नीथला असेल, तसेच दिल्लीतील प्रमुख नेते या मेळाव्याला उपस्थित राहणार असून संबोधित सुद्धा करण्यात येणार आहे। दरम्यान महाविकास आघाडीचे काही प्रमुख नेते सुद्धा या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत। लोकसभेप्रमाणे विधानसभेत सुद्धा यश मिळावं, विजय मिळावा याचा संकल्प आजच्या या मेळाव्यामध्ये करण्यात येणार आहे। मात्र एकूणच महाविकास आघाडी विधानसभा निवडणूक कशाप्रमाणे सामोरी जाणार आहे, विधानसभा निवडणुकीसाठी काय रणनीती ही महाविकास आघाडीची असणार आहे, एकंदरीत यावरती आज भाष्य होणार आहे। गेल्या मेळाव्यामध्ये ज्याप्रमाणे कार्यकर्त्यांना सूचना देण्यात आल्या होत्या काम करण्याच्या, कामाला लागण्याच्या, तसंच आपली चिन्ह आहेत ती सर्वदूर पोहोचवण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या। मात्र आजच्या मेळाव्यामध्ये नक्की याबद्दल अधिकची घोषणा काय केली जाते, जागा वाटपासंदर्भात किंवा मुख्यमंत्री पदाचा चेहरा या आज सद्भावना दिवशी निमित्त जाहीर केला जातो का याकडे फार लक्ष असणार आहे। त्याचप्रमाणे महायुती सरकार असेल तर केंद्र सरकार असेल यांच्या विरोधामध्ये खरं तर प्रचार आहे तो गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे। मात्र आजच्या या संकल्प मेळाव्यातून दिल्लीचे नेते हे महाराष्ट्र सरकारवरती काय टीका करतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। मात्र एकूणच जागा वाटपाची चर्चा आजच्या या बैठकांमध्ये तसेच भेटीगाठींमध्ये होते का आणि या संदर्भातील अधिकची चर्चा कधी घडते याबद्दलची काही माहिती समोर येते का याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। कॅमेरा पर्सन रोहित कांबळेसह स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।